बगूरच्या प्राथमिक विद्यामंदिरात पर्यावरणपूरक होळी साजरी. प्राथमिक विद्यामंदिर बगूर येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी वाईट सवयी, वाईट विचार एका कागदावर लिहून होळीत जाळून होळी हा सण साजरा केला. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. होळी सण साजरा करताना सामाजिक भान ठेवले जात नाही, पाणी वाया घालवले जाते, रासायनिक रंग वापरून शारीरिक इजा देखील पोचवली जाते. ते होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजूबाजूचा झाडपाला, पालापाचोळा, कचरा, गोवऱ्या, कापूर गोळा करून होळी केली. त्यातच मुलांनी आपल्या मनातील वाईट विचार जाळून होळी सण साजरा केला. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना आडके यांनी होळीची कथा सांगितली. तसेच रासायनिक रंग वापरू नये असा सल्ला देखील दिला. शिक्षिका विजया चतुर यांनी पर्यावरणपूरक रंग कसे तयार करावेत याबाबत माहिती सांगितली. बीट, हळद, भेंडीची बोंडे, पळसाची फुले इत्यादी वापरून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. महेंद्र महाजन सरांनी होळी सणाची विज्ञानाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. शालेय समिती सदस्य कैलास भोर यांनी होळी सण पारंपरिक आहे, तो आनंदाने कशा पद्धतीने साजरा करावा याची माहिती मुलांना दिली. मुलांनी होळीभोवती फेर धरून होळीची गाणी म्हटली आणि सणाचा आनंद लुटला. यावेळी सौ हौसा खोकले, वनिता निकम, यास्मिन शेख, ताहिरा शेख, वंदना वडनेरे, रुपाली उचाळे, कविता माळी इत्यादी पालकवर्ग उपस्थित होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, बगूर, नाशिक.